नमस्कार, मी मंदार फणसे. तुमचं स्वागत आहे एका विशेष कार्यक्रमामध्ये. महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आता या कार्यक्रमात आपल्या सोबत चर्चेसाठी उपस्थित आहेत. सुधीर भाऊ, तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. आणि अर्थात तुमच्याशी बोलायचा हाच सगळ्यात चांगला योग असं दिसतंय. त्याचं कारण आपण सगळेजण जाणतो, गेले 2-3 दिवस एक अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली देशभरात. आणि या परिस्थितीमध्ये वेगवेगळे कंगोरे दिसत आहेत. ज्यावेळेला 500 आणि 1000च्या नोटा आपल्या अचानकपणे आपल्या पंतप्रधानांनी ज्यावेळेला बाजूला सारलेल्या आहेत, त्याच्या मागची नेमकी काय कारण आहेत ती तुम्ही आम्हाला समजून सांगा. आणि नुसतं तेवढंच नाही तर याचा दूरगामी परिणाम कसा होणार आहे, आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये जे काही उपाय असतील योजलेले आपल्या राज्य सरकारने सुद्धा ही परिस्थिती काबूत आणण्यासाठी, ते काय असतील. तर या सगळ्याचा आम्हाला धांडोळा तुमच्याकडनं घ्यायचा आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न जो विचारायचा आहे तुम्हाला तो हाच आहे की हा निर्णय, तुम्ही अर्थमंत्री आहात राज्याचे, तुम्हाला हा निर्णय वरनं येणार होता हे माहिती होतं का? नाही, मला वाटतं की या निर्णयाची इतकी जास्त गुप्तता होती की माननीय प्रधानमंत्र्यांशिवाय हा निर्णय या देशातल्या 125 कोटी लोकांपैकी अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर याशिवाय कोणाला माहीत असेल असं मला वाटत नाही. अतिशय गुप्तपणे. आणि एवढंच नव्हे, मी माननीय नरेंद्र मोदींचं अभिनंदन करेल की हा निर्णय अचानक घेतला नाही. याची सुरुवात ही मला असं वाटतं की जून 2014 मध्ये त्यांच्या मनात सुरू झाली. जूनमध्ये त्यांनी जनधन योजनेचे खाते, या देशात 26 कोटी अकाउंट्स उघडले. तुम्ही जर टप्पे लक्षात घेतले, 26 कोटीपेक्षा जास्त खाते उघडले. बरोबर. मनरेगाची मजुरी असेल खात्यावर, राज्यामध्ये निराधार योजनेचं अनुदान असेल खात्यावर, प्रत्येक व्यवहार तो अतिशय गरीब व्यक्ती असला तरी आधार कार्ड, अकाउंट याला जोडण्याचं काम सुरू केलं. आणि मला वाटतं की व्यक्तिगत रीतीने तेव्हा माननीय मोदींच्या डोक्यात ही जी अर्थव्यवस्थेमध्ये समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली होती, ज्याची चिंता जागतिक बँकेने 1999 मध्ये व्यक्त केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की या देशामध्ये 20 पॉइंट काही समथिंग समांतर अर्थव्यवस्था आहे. 2007 मध्ये पुन्हा जागतिक बँकेने आकडे काढले की 23 पॉइंट काही समथिंग ही समांतर अर्थव्यवस्था तयार झाली. काही गुप्तचर खात्यांनी पाकिस्तान नकली नोटा या आपल्या सीमेपलीकडून देशात पाठवत आहे, आतंकवाद वाढतोय हे सांगत होते. याची रिपोर्ट्स केंद्र सरकारला प्राप्त झाले होते. पंजाबमध्ये सर्वच पक्षाचे नेते जेव्हा पंजाबमध्ये गेले तेव्हा त्यांनी याची चिंता व्यक्त केली की ड्रग माफिया पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आणि ड्रग माफियांचा 1000 आणि 500ची नोट हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आयुध आहे, कारण ते सहजपणे वहन करता येतं. या सर्व गोष्टी अतिशय विचारपूर्वक करत आणि मग महत्त्वाचा विषय राहिला की या समांतर अर्थव्यवस्थेमधल्या ब्लॅक मनी, काळा पैसा, की ज्यातून आपल्या एकूणच देशामध्ये पैशाचं केंद्रीकरण होत होतं. श्रीमंत वेगाने श्रीमंत होत होता आणि गरीब अन्न, वस्त्र, निवारा या 3 महत्त्वाच्या मूलभूत गोष्टींपासून वंचित होत होता. अशा प्रसंगात मोदीजींचा हा सर्जिकल स्ट्राईक आहे. हा आतंकवादाविरुद्ध, हा विषमतेविरुद्ध, हा पैशाच्या केंद्रीकरणाविरुद्ध, समांतर अर्थव्यवस्थेविरुद्ध, ड्रग माफियांच्या विरुद्ध आणि नियोजनपूर्वक घेतलेला निर्णय आहे. हा घिसाडघाईने घेतलेला निर्णय नाही. आणि म्हणूनच तुमच्या लक्षात येईल की 2000ची नोट 8 तारखेला सायंकाळी माननीय मोदी साहेब यांनी देशाला संबोधन केलं. 9 तारखेला 2000च्या नोटा मार्केटमध्ये आल्यात, 500च्या नोटा बाजारात आल्यात. कदाचित उद्यापासून सारे व्यवहार सुरळीत होतील असा मला विश्वास आहे. आता धाबे दणाणले, ज्यांच्याकडे 2 नंबरचा पैसा असेल, ज्यांना सहजपणे आता 1500च्या नोटा बदलता येणार नाही, यांचे धाबे दणाणले. पण जो सर्वसामान्य माणूस आहे, ज्याच्या गरजा त्या अतिशय मला वाटतं की फार कमी आहेत, त्यांना 4000 रुपयापर्यंतच्या नोटा बदलून देत आहे. मी स्वतः मॉनिटर करतोय. काल मी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याशी माझ्या ऑफिसमधून मी त्यांच्याकडून माहिती घेतली. 1-2 जिल्ह्याचा अपवाद सोडला तर बाकी जिल्ह्यांमध्ये सहजपणे नोट बदलल्या जात आहे. मी मुंबईच्या काही बँकांचाही अभ्यास केला तर तिथेही 40 मिनिटं 50 मिनिटं मला वाटतं तर रोज 2-2, 3-3, 4-4 मिनिटं हा कालावधी कमी होईल आणि 10-12 दिवसात
नियमितपणे आपल्याला हे करता येईल. पण हा खरं तर नोव्हेंबर महिना हा आतंकवादी घटनांसाठी खूप प्रसिद्ध झाला होता. 26/11 असेल, 9/11 असेल, जगामध्ये मोदीजींनी त्याच महिन्यात 8/11ला हा असा आतंकवाद्यावर घात केला. मी काल एका सैन्य दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलत होतो. त्यांचा तर असा अंदाज आहे, आता तो शेवटी अंदाज आहे, की आता पाकिस्ताननी 1000च्या नकली नोटा या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर पाठवण्याचा एक प्लॅन तयार केला होता. आणि म्हणून योग्य क्षणी हा सर्जिकल स्ट्राईक आहे. एक याच्यामध्ये खरं तर अधिक तांत्रिकदृष्ट्या तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे, पण त्या बरोबरीनं जो आता तातडीने करायचे जे उपाय ज्याच्यामध्ये तुम्ही टोल नाके बंद केले, ती जी अफरातफरीची जी एक परिस्थिती होती ती ते कुठेतरी निवळली, त्याच्यानंतर असे अनेक म्हणजे अगदी लाईट बिलच्या संदर्भातला निर्णय सरकारने जाहीर केला, असे कुठले निर्णय आहेत ज्याच्यामुळे या सगळ्या निर्णयाचा फायदा सरकारी तिजोरीमध्ये भर पडण्यासाठी होईल, सामान्य माणसाला अधिकाधिक लवकरात लवकर ही जी नवीन चलनी नोटा ज्या आहेत त्या मिळण्यासाठीचा उपयोग होईल? नाही, आता आपण सरकारी जे ड्यूज आहे, सरकारचे जे पैसे आहेत ते भरण्यासाठी आज रात्री 12 पर्यंत केंद्र सरकारने आम्हाला परवानगी दिली आहे की 500,000च्या नोटा स्वीकारता येईल. हॉस्पिटलमध्ये, पेट्रोल पंपमध्ये आवश्यक ज्या सोयी आहे, ज्या अतिआवश्यक आहे, या ठिकाणी 500,000च्या नोटा आज रात्री 12 पर्यंत सुरू आहेत. एखादा व्यक्ती विमानतळावर असेल, रेल्वेची तिकीट काढायची असेल, आम्ही विनंती करतोय की अजून 7 दिवसाची मुदत द्यावी, कारण सरकारचे ड्यूज हे 500,000च्या नोटामध्ये घेता येईल अशी अनुमती दिल्याबरोबर सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैसे जमा होत आहे. भिवंडी कॉर्पोरेशनमध्ये काल आकडा आला की 2 कोटी एका दिवशी जमा झाले. असं सर्वच ठिकाणच्या, तर मी आकडे सांगत नाही, पण विजेचं बिल आहे, एका दिवसात काल 2 तासात 100 कोटी रुपये विजेची बिल लोकांनी 500,000च्या नोटात भरला. आमचा अंदाज आहे की उद्या MSEB ला जर आम्ही 8 दिवस ही अनुमती दिली तर 2,000 कोटी आमचे वसूल होतील. ओके. तर सरकारला मोठा फायदा आहे, 500,000च्या नोटा सरकारला प्राप्त होतील. यासोबत एक खरं आहे की काही ठिकाणी पर्यटन किंवा तीर्थक्षेत्र आहे, तिथं एखादा व्यक्ती 500ची नोट घेऊन गेला तर त्याला एक दिवस थोडासा त्रास झाला. आणि आम्ही सुद्धा सामाजिक संस्थांना आवाहन केलं होतं की अशा प्रसंगी आपण पुढे यावं. ही आपल्या देशाची संस्कृती आहे, आपल्या महाराष्ट्राचा हा स्वभाव आहे, महाराष्ट्राचा हा मानबिंदू आहे की आपण गरज असते तेव्हा समाज पुढे येतो. आणि मला सांगण्यात आलं की पंढरपूर असेल, महाबळेश्वर असेल, या ठिकाणी लोकांनी पुढे येऊन अल्पोपहाराची व्यवस्था, चहाची व्यवस्था, भोजनाच्या व्यवस्था या लोकांनी पुढाकार घेऊन केल्यात. आणि आपला समाज खरंच आहे, आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपण भारतात जन्म घेतला. इतका चांगला समाज मला नाही वाटत की जगात कोणी देशात म्हणजे सामान्यातला सामान्य माणूस याला प्रतिसाद देतोय, तो सुखावला सुद्धा आहे. खास करून गरीब अधिक सुखावलेले आहेत की या निर्णयामुळे कोणीतरी आपलं वाली आहे, अशा पद्धतीची एक सार्वत्रिक भावना आहे. ह्या भावनेबरोबर एक जो प्रश्न आहे की हॉस्पिटल्समध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे आहेत, आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवली आहे की अनेक हॉस्पिटल्स DD मागत आहेत. अनेक हॉस्पिटल्स त्याच्यामध्ये जे पेशंट्स आहेत त्यांना डिस्चार्ज देताना त्याच्यामध्ये काही तिथे बाकी प्रसंग येत आहेत. तर कुठेतरी या हॉस्पिटलसाठी राज्य सरकार काही वेगळी भूमिका घेईल किंवा त्यांच्यासाठी काही निर्देश देतील, अशी काही परिस्थिती आहे? निर्देश अगोदरच दिले. असं कोणत्याही हॉस्पिटलमध्ये त्यांनी 1,500च्या नोटा आज रात्री 12 पर्यंत, मध्यरात्रीपर्यंत घेण्यासाठी प्रतिकूल मत व्यक्त केलं तर सरकार कारवाई करेल. काही ठिकाणच्या घटना आमच्याही लक्षात आल्या. आता मी स्वतः दिवसभर आलेला फोन साधारणतः घेतो. काही ठिकाणी असंही आहे की जसं आता एका जिल्ह्याच्या बँकेमध्ये 2005च्या अगोदरच्या 500च्या नोटा ते घेऊन गेलेत. म्हणजे 500च्या नोटा 2005च्या अगोदरच्या 500च्या नोटा बाद झाल्या. बरोबर. बँकेने त्यांना नाही म्हटलं, त्यांनी मग फोन केला की हा 500चा नोट बँक धारक घेत नाही आहे. मी बँकेच्या मॅनेजरला फोन केला, तो म्हणाला साहेब मी 500च्या नोटा घेतोय, पण यांची नोट जी आहे ती 2005च्या अगोदरची आहे, ती 14 मध्ये बाद झाली आहे, ती मी घेऊ शकणार नाही. असे काही तांत्रिक मुद्दे उपस्थित होतात. पेट्रोल पंपावरून फोन आलेत की आम्ही 500 रुपये घेऊन गेलो, पेट्रोल पंप धारक आम्हाला पेट्रोल देत नाही आहे. मग मी माहिती घेतली की असं करता येणार नाही. मग तेव्हा असं लक्षात पेट्रोल
जो चालक आहे बरोबर. त्याच्याकडे द्यायला चिल्लर नाही आणि 500 रुपये घेऊन 20 रुपयाचं पेट्रोल भरल्या जात आहे आणि मग समोरचा पेट्रोल मालकाच्या काही मर्यादा आहे. प्रत्येकाने 500 पैकी 20 रुपयाचं 50 रुपयाचं पेट्रोल 450 तो आणि कुठून, कारण बँक काल बंद होती. बरोबर. आज सहजता येईल. रिझर्व्ह बँकेला सुद्धा मी सांगितलं की तुम्ही पेट्रोल पंप असेल किंवा मेडिकल स्टोअर्स असेल यांना थोडीशी 100, 20, 10 बरोबर या नोटा जरा पूर्वा 50च्या तर आपल्याला याच्यामध्ये सहज पण नाही. पण कोणत्या हॉस्पिटलमध्ये मी लोकांना आवाहन करेन की अशा पद्धतीने जर कोणी हॉस्पिटलमध्ये लोकांना नाहक त्रास देत असतील तर त्याच्यावर राज्य सरकार म्हणून लक्षही ठेवलं जाईल आणि कडक कारवाई केली जाईल. पण साधारणतः मला असं वाटतं की परवा या संदर्भामध्ये हॉस्पिटल कडूनच आम्हाला फोन आले होते प्रायव्हेट की त्या GR मध्ये फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हटलं आहे आणि मेडिकल स्टोअर्स या हॉस्पिटलच्या आत असणार आहे म्हटलं. बरोबर. मग आम्ही माननीय सन्माननीय देशाचे अर्थमंत्री जेटली साहेबांकडे हा जी काय आमची समस्या आहे ही सांगितली. त्यांनी ताबडतोब त्याला मान्यता दिली. मग समोर प्रश्न आला टोल नाक्याचा, त्याला मान्यता दिली. काल आपल्याला सरकारी विभागाचे जे ड्यूज आहे ते भरण्याची मान्यता. तर मला वाटतं की माननीय जेटलीजी अतिशय या संदर्भात फ्लेक्झिबल आहे. हे खरं आहे की जेव्हा इतका मोठा निर्णय घेतो आपण तेव्हा काही अडचणी उपस्थित होतात. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की माननीय जेटलीजी सुद्धा सहजपणे उपलब्ध आहे. त्यांचे जे अधिकारी आहेत ते सहजपणे उपलब्ध आहे. आणि एखादा असा तांत्रिक मुद्दा लक्षात आला की ज्याचा सर्वदूर परिणाम होत आहे बरोबर तर ताबडतोब म्हणजे मी तर अनुभव घेतो की 10 मिनिटाच्या आत आपल्याला ईमेल किंवा इतर माध्यमातून त्या निर्णयाचं जे काही आपल्या समस्या आहे ती समस्या सोडून तुम्हाला ताबडतोब आदेश प्राप्त होतो. यासाठी मी जेटली साहेबांचं कौतुक करेन की त्यांचा जो वेग आहे तो पाहतो करतो असा नाही आहे. 10 मिनिटाच्या आत ते निर्णय देतात जर तर्क तुमचा बरोबर असेल. जसं मला वाटतं की आज आपण त्यांना विनंती केली आहे की मध्यरात्रीनंतर सुद्धा आम्हाला पैसे भरायची अनुमती द्या. जर तर्क आम्ही योग्य पद्धतीने मांडला आणि आम्ही एकूण या 2 दिवसामध्ये 500,000च्या किती नोटा आमच्याकडे जमा झाल्या मला वाटतं की त्याच्यात योग्य पद्धतीने होईल. आता काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येतात. जसं आता DCC बँक आहे. या DCC बँकमध्ये आपण आता ज्या बाकी बँकेमध्ये सोयी आहे त्या देऊ शकलो नाही. रिझर्व्ह बँकेकडे माहिती घेते की आमच्याकडे DCC बँक याच्या शाखाही आहे पण तिथं नकली नोट ओळखण्याची आता किंवा त्याचं ती व्यवस्था आयडेंटिफाय करण्याची व्यवस्था नाही. आणि एक भीती उद्या आहे जी मी तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की या सर्व प्रसंगामध्ये कदाचित छोट्या शहरात हा प्रश्न उपस्थित होणार नाही पण मोठ्या शहरामध्ये अनोळखी माणसाकडून कोणतीही नोट स्वीकारू नका. बरोबर. कारण काही नकली नोटा या अर्थव्यवस्थेमध्ये ज्यांनी आणल्यात ते लोक सक्रिय होण्याची शक्यता. आणि जेव्हा मग आपण बँकेत जाल तर साधारणतः नॅशनलाइज बँकेमध्ये नकली नोट आयडेंटिफाय होणार आहे. त्यांनी त्या तशा मशीन्स तिथं लावल्या आहेत आणि मग त्यातून आपण प्रश्न निर्माण होईल. अनोळखी माणसांकडून तुम्ही कोणतीही नोट आता स्वीकारूच नका. फक्त आपल्या ज्या नोटा आहे तेवढाच बदला आणि देशाला मदत करा. तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे ज्या जिल्हा बँकांचा प्रश्न होता जिल्हा बँकांच्या मध्ये किंवा अगदी पतसंस्थांपर्यंत आताचा जो भरणा होणार आहे तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघणार आहात, कशा पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवणार? नाही, आता पतसंस्था आणि ज्या मध्यवर्ती बँका आहे त्यांचं खातं असतं, अकाउंट असतं. जे काही 1000-500च्या नोटा येतील शेवटी त्याची जी पावती असते त्याच्यामागे 1000च्या किती नोटा, 500च्या किती, 100च्या किती हे लिहावंच लागतं. आणि एखाद्या ठिकाणी गडबड होऊच शकणार नाही असं तर मी म्हणू शकणार नाही. शेवटी व्यवस्थेमध्ये काही असेही लोक असतात की ज्यांच्या मनामध्ये नेहमी अधर्माच्या मार्गावर जाणं याच्यात त्यांना कौतुक असतं. पण या व्यवस्थेमध्ये मात्र असे लोक सहजपणे आयडेंटिफाय होणार आहे आणि हे लोक जेव्हा आयडेंटिफाय होईल तेव्हा या संदर्भामध्ये कडक भूमिका सरकारची असणारच आहे. पोलीस विभाग सुद्धा
याकडे लक्ष ठेवून आहे मोठ्या शहरांमध्ये. जसं मी नकली नोटा ज्या आपल्याला म्हणतो का, मागच्या वर्षी मुंबईमध्ये ज्या काही घटना आहे नकली नोटांच्या किंवा 2014 मध्ये या मोठ्या घटना आहे. म्हणजे 2,000 2,500 घटना नकली नोटांच्या झाल्या आहेत. आणि आता पोलीस सुद्धा याबद्दल सक्रिय आहे की कुठं असा कोणी करतोय का, किंवा लोकांना सुद्धा कुठं असं संशयित वाटलं की या ठिकाणी काहीतरी नोटांचा व्यवहार होत आहे, तर भारत मातेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक सन्माननीय देशभक्तांनी, भारत मातेच्या सुपुत्रांनी या सर्व आर्थिक स्वातंत्र्याच्या कालावधीत, 8 तारीख हा आर्थिक स्वातंत्र्य दिन आहे, आणि या कालावधीमध्ये प्रत्येकाने माहिती देणं, मला काय करायचं, माझा काय संबंध, हे वाक्य आता डिक्शनरीमध्ये नको आहे. हो, माझा संबंध आहे, मी चुकीचं काम होऊ देणार नाही, मी या देशाचा एक सजग नागरिक आहे, मी भारत मातेचा सुपुत्र आहे, मी राष्ट्रभक्त आहे. हे एकटी जबाबदारी अर्थव्यवस्था मजबूत करण्याची फक्त देशाचे पंतप्रधान आणि फायनान्स मिनिस्टरची नाही आहे, अरुण जेटली साहेबांची, ही माझी तुमची आहे. ते तर निमित्त आहे. लोकशाहीमध्ये शेवटी एक व्यक्ती देशाचा पंतप्रधान पदावर जातो, पण विचार केला या देशाचा जर 7-12 तयार केला तर 125 कोटी लोकांची नावं त्या 7-12वर असणार आहे. एकट्या प्रधानमंत्रीचा हा देश नाही आहे. हा देश तुमचा माझा असेल तर मग कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत जागा जागा या देशाप्रती निष्ठा आहे, याला भारत मातेबद्दल प्रेम आहे. त्याला आशा, कारण अशा घटना साधारणतः सीमावर्ती भागामध्ये होण्याची मोठी शक्यता आहे. नेपाळ मार्गाने, बांगलादेशच्या मार्गाने, इकडे पंजाबच्या सीमेच्या मार्गाने, जम्मू काश्मीरच्या सीमेच्या मार्गाने, आणि मग मुंबईसारखी, दिल्लीसारखी मोठी शहर आहे, अतिशय गर्दी आहे. अशा ठिकाणी सुद्धा असे प्रयत्न करण्याची एक षडयंत्र होऊ शकतं. म्हणून अनोळखी माणसांकडून कोणीही नोटा घेऊ नये, तर याच्यातून आपण बरोबर मार्गाने पुढे जाऊ शकतो. नक्की. एक तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे की मुळात हा जो सगळा व्यापार आहे, म्हणजे 500,000च्या नोटा पूर्णपणे एका दिवसामध्ये रद्द होणं, त्याच्यामुळे निर्माण होणारा जो खड्डा असेल तो भरून काढण्याची प्रक्रिया असेल, किंवा या 500 आणि 1000 नोटांचं ची एकूण व्याप्ती तुमच्या अर्थकारणातली सगळ्या, आणि हे सगळं राज्याचं जे शकट तुम्ही चालवताय त्या शकटासाठी आता नवा जो पैसा येणार आहे, जो लोकांनी साठवून ठेवला होता असं म्हणूया, तो जो त्यांच्याकडनं अधिकृतरित्या तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि राज्यात अधिक पैसा उपलब्ध होणार आहे, त्याचं तुम्ही आता काय करणार आहे? नाही, खरं सांगू का, मी 2 दिवसापासून म्हणजे मोदींवर प्रेम करणारा आणि मोदींच्या विचारावर अतिशय श्रद्धा ठेवणारा मी एक कार्यकर्ता. ठीक आहे, मी मंत्री आहे, मंत्रिपद येतील आणि जातील, मी कधी या गोष्टीची चिंता करत नाही. मोदीजींबद्दल सुद्धा लोकांच्या मनात काही लोकांना मोदीजींचा विचार पटत असेल किंवा नसेल, पण मला असं वाटतं की मोदीजींनी जो हा आर्थिक समांतर व्यवस्थेवरचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे, आपण 125 कोटी लोकांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. काल परवापासून मी साधारणतः टॅक्सीवाला असेल, चहाचा टपरीवाला असेल, की बँकेचा चेअरमन असेल, प्रत्येकाशी मी जेव्हा या संदर्भामध्ये मी जेव्हा बोलतो तेव्हा असं लक्षात येतं की साधारणतः 99% लोक या निर्णयाने खुश आहेत. 99% लोकांना हा विश्वास आहे की यामध्ये मोदीजींचा काहीही स्वार्थ नाही. हां, काही लोक ज्यांना फक्त मतं, निवडणुका, राजकारण, मग ते काही ना काही गोष्टी व्हॉट्सॲपवर पसरवतात. म्हणजे जसं एकाने मी पाहिलं त्या व्हॉट्सॲपमध्ये असं पसरवलं, 2000चीच नोट का काढली जात आहे. एकाने व्हॉट्सॲपमध्ये दिलं की मोदीजीने तो पहिले ही अपने लोगों को बता दिया होगा. असं होऊच शकत नाही, कारण मी तुम्हाला आकडे सांगतो. साधारणतः आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जर तुम्ही आकडे बघाल तर एकूण 16,41,500 कोटी या किमतीची करन्सी आहे. 16,41,500 कोटीची. याच्यापैकी 1000 आणि 500च्या ज्या नोटा आहे याची किंमत ही 14,18,000 कोटी, जो 90% 80%च्या ही आहे. आता मला सांगा की 14,18,000 कोटीची करन्सी ही इतर 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये आणि 100 रुपये या नोटांमध्ये बदलायचा कोणी विचारही करतो म्हटलं तरी सुद्धा त्याची किंमत फक्त आहे 2,23,500 कोटी. याचा अर्थ 14,18,000 कोटी करन्सी बदलवण्यासाठी
50, 100, 10, 5, 2 या नोटा उपलब्धच नाही, म्हणून कोणाला कितीही अगोदर माहीत असलं तर ही करन्सी बदलताच येत नव्हती. बरोबर. हां हां. दुसरा मुद्दा की आपल्या साऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये एकूण ज्या 1000 आणि 500च्या नोटा आहे, बरोबर. ज्या आपण वाढवत नेल्या, कारण रुपयाचं जसं जसं अवमूल्यन होत गेलं तशा तशा आपण जास्त किमतीच्या नोटा या आपण काढत गेलो. बरोबर. 1000 आणि 500च्या एकूण नोटा या देशामध्ये हे आहेत 2203 कोटी 40 लक्ष. म्हणजे आपण एक राऊंड फिगर धरू की नोट ज्या आहे त्या 2203 कोटी आहे 500 आणि 1000च्या, ज्याची किंमत 14,18,000 कोटी आहे. आता याच्या अगेन्स्टमध्ये अनेक लोकांचा असा समज आहे की मग तुम्ही 2000 चीच नोट का काढली, म्हणजे व्हॉट्सअपवर जे येतं किंवा जो मला वाटते चिदंबरम साहेबांनी हा प्रश्न केला. चिदंबरम साहेब माझ्यापेक्षा 1000 पट अर्थशास्त्राचे निपुण आहे, पण चिदंबरम साहेबांनी हा प्रश्न का केला, खरं तर त्यांच्या मनात अंतर्मनात जर खरंच मनापासून प्रामाणिकपणे त्यांनी उत्तर दिलं असतं तर त्यांनी सुद्धा हेच सांगितलं असतं की 2000ची नोट काढणं आवश्यक आहे. का आवश्यक आहे, उद्या ही जी करन्सी बाद झाली 14,18,000 कोटी, बरोबर. या 14,18,000 कोटीची 100, 1000 आणि 500च्या नोटा ज्या बाद केल्या, या नोटा मी उद्या विचार करतो की मी 10 रुपयाच्या नोटांमध्ये परावर्तित करेन. तर या 10 रुपयाची नोट छापायला आपल्याला 96 पैसे खर्च होते. ओके. मोठा मोठा. म्हणजे याचा अर्थ मला 14,18,000 कोटीची करन्सी छापायची असेल तर साधारणतः 1,41,08,000 कोटी नोटा छापाव्या लागतील. हो हो. आता या नोटा छापायला सरासरी मला तेवढा पैसा खर्च होईल, म्हणजे 1,41,08,000 कोटी रुपये मला आसपास, म्हणजे थोडेसे कमी 96 पैसे दर 1,41,08,000 कोटी रुपये. कारण एक नोट 100 रुपये 10 रुपयाची छापायची असेल तर मला साधारणतः 96 पैसे लागतात. जर मी विचार केला की मी याला 50 रुपयामध्ये चेंज करीन तर साधारणतः मला याच नोटा 28,360 कोटी नोटा छापाव्या लागतात. हो हो. 50 रुपयाच्या. आता 50 रुपयाच्या जर मी 28,360 कोटी नोटा छापायच्या असेल तर त्याची किंमत 1 रुपये 81 पैसे आहे. म्हणजे मला 51,331 कोटी 60 लाख रुपये हा साधारणतः मला खर्च करावा लागेल. 51,331 कोटी. पण जर या मी 2000च्या नोटा छापल्या तर मला फक्त 1100 कोटी नोटा छापाव्या लागतात. आणि 1100 कोटी मला छापायच्या असतील तर त्याचा खर्च आता ॲव्हरेज मध्ये 3 रुपयाचा थोडा कमी आहे, पण मी मॅक्झिमम 3 रुपये धरतो. 3 रुपये जर मी धरला तर 1100 कोटीसाठी मला फक्त 3300 कोटी रुपये खर्च होतो. म्हणजे आपल्या तिजोरीतून 3300 कोटी खर्च होईल. ठीक आहे, मी एक म्हणेल की सर्व नोटा 2000च्या त्या तयार होणार नाही, कारण याच्यामध्ये आपल्याला काही 100च्या घ्याव्या लागतील, काही 500च्या घ्याव्या लागतील, आणि आता 500 आणि 2000च्या नोटा छापल्या जात आहेत. तर एकूण हा जो खर्च आहे हा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे मी जर 10 रुपयाची नोट केली तर मला 1,41,08,000 कोटी खर्च येतो छापायला, तेवढ्या 14,18,000 कोटीच्या नोटा. आणि 2000च्या केल्या ते एकदम मी 3300 कोटीच्या आसपास जातो. एक मोठा डिफरन्स आहे. तेवढा पैसा आपण विकास कामावर खर्च करू शकतो. दुसरं की शेवटी व्यवस्थेमध्ये उद्या मी 100च्या नोटांच्या केलं तर वस्तूच्या ज्या किमती आहे त्या वस्तूच्या किमती लक्षात घेता मग त्या नोटा ठेवणं, त्या नोटांसाठी लागणारी जागा, त्या नोटा खिशात बाळगणं. जेव्हा एखाद्याकडून आपण एक 500 किंवा 1000 रुपयाची वस्तू घेऊ तेव्हा मी त्या नोटा मोजून त्याला देणं, यामध्ये लागणारा समय, वेळ, हे सर्व जर विचार केला तर 2000ची नोट ही व्यवस्था उत्तम आहे. बरं, हे काय आपल्या देशामध्ये नोटा रद्द झाल्या असं नाही, अनेक देशामध्ये. मधात तर काही डॉलर्सच्या नोटा, मग एक्झॅक्ट त्याचं हे माहीत नाही 500 की 1000, हे अमेरिकेने सुद्धा रद्द केल्या होत्या. युरोमध्ये काही नोटा त्यांनी ज्या मोठ्या होत्या त्या रद्द केल्या होत्या. तर असं साधारणतः जगामध्ये अर्थव्यवस्थेत जेव्हा नकली चलन वाढतं, समांतर अर्थव्यवस्था जेव्हा वेगाने वाढते तेव्हा हे करावं लागतं. पण या अगोदर जे जुनं सरकार होतं ते हिम्मत करत नव्हतं. त्यांना हे असं करताना
नियोजन योग्य पद्धतीने कसं करता येईल. त्याची भीती वाटत हाँ, लोग क्या कहेंगे, के लोग क्या कहेंगे. खरं तर देशाचा नेता हा लोग क्या कहेंगे नाही, लोगों ने क्या कहना चाहिए असा देशभक्तीचा विचार त्यांनी मांडला पाहिजे. आणि हे नरेंद्र मोदीजी करताय. तुम्ही बघा कितीही याबद्दलची टीका झाली, त्यांनी तर्कशास्त्राच्या आधारावर प्रत्येक गोष्ट सांगितली. आता काही ठिकाणी लोक अफवा पसरवतात, म्हणाले एक छोटीशी चीप आहे 2000च्या नोटमध्ये. आता ही अफवा आहे, पण कधी कधी वाटतं ही अफवा असली, आयडिया चांगली आहे. आयडिया चांगली आहे आणि या निमित्ताने कमीत कमी प्रामाणिक श्रमाचा पैसा ठेवणारा तो कोणत्याही क्षेत्रात असो, शेवटी त्याला आपण कधीतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे की नाही. सोळाशे 1950 मध्ये आपल्या देशाचा GDP हा जगाच्या GDP पैकी 25% होता. पण दुर्दैव काय झालं की स्वातंत्र्यानंतर जे स्वप्न आपल्या राष्ट्रपित्यांनी बघितलं, जे स्वप्न हजारो लक्षावधी शहीदांनी बघितलं होतं, ते स्वप्न होतं की पैशाचं विकेंद्रीकरण. पण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये तेव्हा ठीक आहे, निर्णय चूक की बरोबर मी याच्यात जात नाही, पण जे काही अर्थव्यवस्थेचं झाड गावलं, आपल्याला असं वाटलं की या झाडाला जी फळं लागतील ते हजारो लोकांना त्याचा फायदा होईल. पण तसं न होता आज आपल्या देशाच्या GDP मध्ये 57 इंडस्ट्रीयल हाऊसेसच्या हातामध्ये 25% GDP आहे. 25 लोकांच्या हातात साधारणतः 30 ते 35 लक्ष कोटीची मालमत्ता आहे. आणि आपल्याच देशामध्ये आपण 3 देश निर्माण केले. बरोबर, एक गरीब, एक अतिश्रीमंत आणि एक मध्यमवर्गीय. कदाचित म्हणूनच असेल तेव्हा तात्कालिक तेव्हा सरकारने 3 नावं दिली पेट्रोलियम कंपन्यांना, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम. आणि असे 3 देश आपल्या देशामध्ये निर्माण झाले, हिंदुस्तान, इंडिया, भारत. आता याच्यामध्ये दरी चुकीच्या आर्थिक निर्णयाने वाढतच होती. आणि त्याचा मी आता विश्लेषण करत नाही वेळेच्या अभावी, पण प्रत्येक क्षेत्रात त्याचा परिणाम होत होता. म्हणजे एकीकडे एका हॉटेलमध्ये एका जेवणाचं बिल 5,000 रुपये देणारा एक वर्ग आहे, 10,000 रुपये देणारा एक वर्ग आहे, आणि दुसरा एक वर्ग त्या 10,000 रुपयामध्ये वर्षभर आपल्या पोटाची व्यवस्था करणार आहे. एकीकडे शाळेत 20 रुपये फी देऊ शकला नाही, कारण वडील मजुरीवर जातात, वडील नसेल तर आई बिचारी कुठंतरी जाऊन घरकाम करते, 20 रुपयाची तो फी भरू शकला नाही, म्हणून कधी कधी अडचणीत येणारा, किंवा पुस्तक घ्यायला पैसे नाही म्हणून योग्य शिक्षण घेऊ न शकणारा सुद्धा वर्ग आपण पाहिला. आणि दुसरीकडे असे काही कॉन्व्हेंट आहे की जिथं महिन्याची जी फी आहे ती 1.5 लक्ष 2 लक्ष आहे. हा जो काही समाजामध्ये वर्ग आहे, श्रीमंत गरीब हे तर हजारो वर्षापासून वर्ग असणार आहे, पण यांच्यामध्ये जी दरी आहे ना, ती जर तुम्ही जगात विचार केला तर ही दरी कमी आहे. आपल्याकडे ही दरी एकदम पृथ्वी आणि चंद्राच्या अंतरा एवढी आहे. आणि मोदी साहेबांनी या सर्व गोष्टीचा अभ्यास करून आता ही अर्थव्यवस्था योग्य मार्गाने आणण्यासाठी हा निर्णय केला. याचा एक फायदा काल मी जेव्हा बँकेचे चेअरमन आहे त्यांच्याशी मी बोललो, त्यांनी एक मग चांगलं सांगितलं. आता आपण बँकांमध्ये इतक्या वर्षांमध्ये जे काही NPA झालं आणि बँकांकडे कर्ज द्यायला पैसा उपलब्ध नाही, बरोबर, पण त्यांचा अंदाज असा आहे की यातून जे बँकांमध्ये पैसे येणार आहे, कारण एक सूट दिली आहे की महिला असेल तर तिला 2,50,000 पर्यंत त्या नोटा जर जमा केल्या बँकेमध्ये तर त्यांना इन्कम टॅक्सची सूट असल्याने काही म्हटलं जाणार नाही, त्यांना विचारणा केली जाणार नाही. तुम्ही याच्यापेक्षा मोठी रक्कम जमा केली, रक्कम जमा करायला अडचण नाही, पण ते पैसे कुठून आणलेत हे मात्र त्याचा सोर्स तुम्हाला सांगावा लागेल, किंवा मग जे काही नियम आहे त्या नियमामध्ये तुमच्यावर कारवाई होईल. जे गरीब आहे त्यांचा तर प्रश्नच उपस्थित होत नाही, कारण त्यांना 50,000, 60,000, 70,000 बँकेत जमा करता येईल.
आत्ता तात्कालिक समयामध्ये 500-2000च्या नोटा छापून बरोबर. रोज येत आहेत. एक 10-12 दिवसामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर देशभर या नोटा येथे मी माहिती घेतली रिझर्व्ह बँकेतून अतिशय मोठ्या प्रमाणावर या नोटा साधारणतः छापून येणार आहे. एक 10-15 दिवसांनी हा प्रश्न सुटेल. मला असं वाटतं की 15 दिवसानंतर बँकेमध्ये एखाद्या व्यक्ती गेला तर 10 मिनिटात त्याचा व्यवहार पूर्ण होईल. असं 15 दिवसामध्ये इतक्या सुरळीतपणे आपण येऊ. काही लोकांनी ते मोबाईलमध्ये जर ते त्याचं नाव माहित नाही तो सॉफ्टवेअर डाउनलोड केला म्हणजे मोबाईल पॉकेट वॅलेट आणि त्या वॅलेटमधून व्यवहार सुरू झाले. जे साधारणतः एका निर्णयामध्ये मोदीजींनी अतिशय मोठ्या गोष्टी साध्य केल्या. बरोबर. एक अत्यंत धाडसी असा आणि महत्त्वाचा असा निर्णय जो पंतप्रधानांनी घेतला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांशी चर्चा करतोय. अर्थमंत्री म्हटल्यावर अर्थातच आपल्या राज्याच्या तिजोरीचा ताळमेळ ते बसवणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्याची परिस्थिती त्यामुळे काय असणार आहे ती सुद्धा एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण ते प्रश्न त्यांना विचारूयात. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा IBN लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. IBN लोकमतमध्ये आपण चर्चा करतोय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आणि अतिशय मनमोकळेपणाने ते ही जी परिस्थिती जी आहे ती आपल्याला समजून सांगतायत. 10 ते 12 दिवसाच्या पुढच्या कालावधीमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की परिस्थिती पूर्वपदावरती येईल आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये खरं तर बँकिंग कर्मचारी खूप दिवस रात्री जोडून काम करतायत. सामान्य माणूससुद्धा एकूण या सगळ्या निर्णयाच्या पाठीशी आहे. ही इतकी फेवरेबल कंडिशन, इतकी अनुकूल अशी परिस्थिती एखाद्या राजकीय नेत्याच्या मागे उभं राहणं, पंतप्रधानांच्या मागे उभं राहणं ही तशी एक प्रकारे ज्याला आपण जेलसी म्हणावी अशीच परिस्थिती. म्हणजे कुठल्याही राजकीय नेत्याला अशा सिच्युएशनची, अशा परिस्थितीची जेलसी वाटू शकेल अशी ही परिस्थिती आहे. पण या सगळ्या बरोबरनं एक मोठी जबाबदारी सुद्धा आली सरकारवरती आले, राज्य सरकारांवरती आलेली आहे. येणाऱ्या काळात जो निधी तुम्हाला अधिकचा उपलब्ध होईल त्या निधीचं तुम्ही कुठल्या दिशेने त्याचा जो व्यय होणार असेल तो कुठल्या दिशेने होणार आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे लोकांना आज रस्ते, आरोग्य, शिक्षण या अतिशय मूलभूत प्रश्नांकडे जास्ती लक्ष देण्याची त्यांची सुद्धा मानसिकता झाली. त्या दृष्टिकोनातून आपण तिकडे वळणार आहोत किंवा नाही. आपला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. कारण साधारणतः जेव्हा आम्ही आमच्या विक्रीकर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मी बैठक घेतली, अंदाज घेतला, तेव्हा असं लक्षात आलं की आमच्या विक्रीकर विभागाच्या सर्व कालावधीतला 8-9 हा सर्वात जास्त विक्री कर देणारा दिवस असणार आहे. कारण 8 तारखेला तर दुकानाची विक्री यांनी मला वाटतं की सर्वात जास्त विक्री होण्याचा तो दिवस आहे. जसं आपण म्हणतो ना की 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो, तसा आमच्या भाषेत सांगायचं असेल तर 8 नोव्हेंबर हा गेल्या दशकातला, गेल्या शतकातला सर्वात जास्त विक्री होणारा दिवस असेल. काही दुकानात आम्ही अंदाज घेतले तर साध्या घड्याळी सुद्धा एका दुकानामध्ये 2 कोटी रुपयाच्या नंबर 1 मध्ये विकले गेले. एका दुकानामध्ये 4 कोटी रुपयाच्या घड्याळी 1 नंबरच्या विकल्या गेल्या, म्हणजे बिलाच आहेत. कारण आता तुमच्यापाशी पर्याय नाही, बरोबर, प्रत्येकाला बिल फाडावंच लागेल, अन्यथा तो बँकेमध्ये नोटा जमा करू शकणार नाही, हिशोब देता येणार नाही. आणि यातून मग टॅक्स मोठ्या प्रमाणावर प्राप्त होणार आहे. खरं आहे. जसं आता मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा आम्ही हे कालावधी वाढवून मागतोय. उद्या आपल्याला समजेल आम्ही का कालावधी वाढवून मागतोय. मग नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही कालावधी 8 दिवस वाढवा, मी तुम्हाला बजेटमध्ये पैसे मागणार नाही, इतके पैसे आमच्या वसूल होतील, महानगरपालिका, नगरपालिका. तर मला वाटतं की आता एक उत्तम वातावरण हे या निमित्ताने आर्थिक दृष्टिकोनातून तयार होईल. बँकांमध्ये जो पैसा जमा होईल त्यांनाही कर्ज देण्यासाठी हा पैसा उपलब्ध होईल. म्हणजे तिकडे उत्पादकता वाढेल, जॉब सीकरपेक्षा जॉब क्रिएटरची संख्या वाढेल. म्हणजे नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणाऱ्यांची संख्या वाढेल, कारण तुम्ही कर्जाचा पुरवठा करताय. आणि जेव्हा कर्ज पुरवठा कराल, उद्योग वाढेल, छोटे छोटे उद्योग वाढेल, रोजगार वाढेल, तर तुम्हाला
त्या माध्यमातून येणारा कर वाढेल. शेतकऱ्यांचा जो आपण आता जे पतपुरवठा करतो त्याच्यावर सुद्धा मर्यादा असते, कारण बँकांना अमर्यादित पतपुरवठा करता येत नाही. त्यांच्याकडे असणारी जी काही रोख आहे, कॅश फ्लो आहे, त्याच्यानुसार करावी लागते. इतका पैसा जेव्हा बँकांमध्ये येतील तेव्हा मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा हा बदल होणार आहे. मी तर ठरवलं माननीय मुख्यमंत्री मोदींशी चर्चा करून की आम्हाला जो काही जास्तीचा टॅक्स उपलब्ध होईल तो सर्व साधारणतः शेतकऱ्यांवर खर्च करायचा, त्याच्या पायाभूत सुविधांसाठी. एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो काळ्या पैशाचा सातत्यानं युद्ध पुकारल्याचा जो आता आपण म्हणतोय आणि त्या पैशाच्या युद्धामध्ये सर्वाधिक जो मोठा भाग जो असतो तो भ्रष्टाचाराचा असतो. आणि भ्रष्टाचाराविरोधातली ही जी लढाई आहे त्या लढाईमध्ये येणाऱ्या काळामध्ये जिथे अगदी निवडणुकांपासून सुरुवात होते, म्हणजे कुठल्याही पक्षाच्या राजकीय नेत्याला तिथे निवडणूक लढवणं सुद्धा हे होतं, कारण सामान्य माणूस सुद्धा पैसे मागतो आणि एकीकडे सामान्य माणसाला पैसे खायची सवय सुद्धा राजकीय व्यवस्थेने लावलेली आहे. मग हे जे दुष्टचक्र आहे ते या निर्णयामुळे कुठेतरी बिघडेल असं वाटतं आताच्या या सगळ्या निवडणुकांमध्ये. आत्ताच्या निवडणुकी तर 100% बिघडेल. कारण आत्ताच्या निवडणुकीमध्ये आता 1000 आणि 500च्या नोटाच बंद झाल्या. दुसरीकडे सर्व ठिकाणी कडक नजर आहे. त्यामुळे ही निवडणूक मला वाटतं की आता कोण्याही भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकण्याचा विचार करणारा जर कोणी उभा असेल तर त्याच्या दृष्टीने त्याचा हा मंदीचा कालावधी आहे. आणि जो प्रामाणिक उमेदवार आहे, जो सशील आहे, जो लोकांना आपल्या विचाराने मोटिवेट करू शकतो किंवा आकर्षित करू शकतो, या उमेदवारांना आता चांगले दिवस. अर्थात पण या सगळ्याच्या मध्ये येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार, तुम्ही स्वतः एकूण जो सगळा भ्रष्टाचार किंवा काळ्या पैशाचं जे हे युद्ध चालू आहे या युद्धामध्ये अधिक ही पहिली स्टेप आहे असं म्हणायचं, पहिली पायरी असं म्हणायचं की अजून काही गोष्टी येणार आहेत? कारण जे आता डिक्लेअर करू शकतील त्यांच्यावरती 200% पेनल्टी वगैरे असं जे सांगितलं जात आहे त्याच्यात कुठेतरी ॲम्नेस्टी देण्यासारखी किंवा कुठेतरी त्या लोकांना माफी देण्यासारखी अशी काही एक मानसिकता आता आहे त्यांच्यासाठी? माफी देण्याची मानसिकता असू शकत नाही. अगोदर संधी दिली आहे, आता जर पुन्हा माफी दिली तर मग अगोदर ज्यांनी संधीचा फायदा घेतला त्यांच्यावर तुम्ही अन्याय केल्यासारखं होईल. आता माफी नाही. आणि मला वाटतं की माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी ही गोष्ट देशासमोर अनेकदा व्यक्त केली आहे. त्यांनी तारीख सुद्धा वाढवली नाही. कारण त्यांनी या देशाच्या अर्थव्यवस्थेला शिस्त लावण्याचा एक संकल्प मनात केला आणि माननीय जेटली साहेबांनी त्यांनी हा निर्णय केला की 30 सप्टेंबरच्या नंतर मी कडक कारवाई करेन. आता जर तुम्ही बघाल तर आता मात्र आयकर विभागाच्या माध्यमातून अतिशय कडक कार्यवाही सुरू होतील. एकूण या सगळ्या परिस्थितीमध्ये जी मनमोकळी चर्चा केलेली आहे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी खरा अर्थ सांगितलाय आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीचा. आणि ही परिस्थिती अतिशय अभ्यासपूर्ण आणि तरीही सरळ पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना समजून सांगितलेली आहे. तुमचे मनापासून धन्यवाद IBN लोकमतशी बोलल्याबद्दल. आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. अधिकाधिक सरकारी तिजोरीमध्ये तुमच्या या सगळ्या परिस्थितीमधनं पैसा येऊ आणि नुसता पैसा तो जनकल्याणासाठी जाओ आणि ही जी भ्रष्टाचाराची जी बोकाळलेली पाळंमुळं जी आहेत ती पूर्ण तुम्ही खणून काढायला येणाऱ्या काळात अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. नमस्कार.